नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या सौदा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण लिखित पराभव. नेहमीचाच रस्ता, पायाला अंगवळणी पडलेला, पण आज पावलं चटचट उचलत नव्हती. मन गलबलून गेलं होतं. हे असं कधीतरी होणार हे माहीत असूनही प्रत्यक्ष प्रसंग आला की माणूस डगमगतो. नाही म्हटलं तरी मनानं खचतोच. मनाला चहूकडूनच हादरे बसत होते. मनाच्या अशा विचित्र अवस्थेतच त्यांनी कावेरी आणि तिच्या आईला दवाखान्यात पोहोचवलं. व्हरांड्यात बाकड्यावर अनंतराव एकटेच बसून होते. रात्रभर जागे होते, विचार करत होते. भकास डोळ्यांनी पांढरा फट्ट दवाखाना, त्याच्या उंच उंच भिंती, चटाचटा सँडल वाजवत जाणाऱ्या नर्सेस, मधूनच होणारे फोन, माणसांचा उंच स्वरातला आवाज, कुणाचं तरी विव्हळून रडणं. मन चिरत होतं. काळीच कापत जाणाऱ्या कावेरीचं ओरडणं. माणसांच्या इतक्या कोलाहलात राहून सुद्धा अनंतराव एकटे होते. विलक्षण एकाकी होते. रात्रभर डोक्यात मनाचं ओझं घेऊन उभे होते. अनंतरावांसाठी रात्र क्षणाक्षणांनी रेंगाळत होती. त्यांचा केव्हा डोळा लागला कुणास ठाऊक. नर्स ओरडून सांगत होती, "अहो बाबा, झोपता काय? पेढे काढा, मुलगा झालाय." नर्सच्या त्या वाक्याने अनंतरावांना पंखच फुटले. आपला बुटका जाड देह भराभरा उचलून ते कावेरीला आणि बाळाला बघायला गेले. सुखाचा आणि यशाचा उन्माद दोघांच्याही मनात मावत नव्हता. सुखातही हजेरी लावणारे कावेरीबाईंच्या डोळ्यातले अश्रू अनंतरावांना कमलपत्रावरच्या दवबिंदूंप्रमाणे वाटले. पुढे 6 महिने तरी दोघं धुंदीत वावरले. बाळाची नवीन औषधं, खेळणी, दुपटी यांनी संसार भरून गेला. सुखाच्या पताका जागोजाग फडकत राहिल्या. घरातली प्रत्येक गोष्ट गोपाळच्या कलानं होत होती. गोपाळ झोपला, जेवून घ्या. गोपाळ झोपला, निवडून घ्या. गोपाळ झोपला, देवाला जाऊन घ्या. गोपाळ जागा असे तेव्हा कावेरीबाई फक्त गोपाळच्याच असत. अनंतराव, त्या दोघांचा संसार, या सगळ्याला दुय्यम स्थान आपोआप प्राप्त झालेलं होतं. या एका नव्या जाणीवेनं अनंतरावांना व्यापून टाकलं होतं. गोपाळ म्हणजे कावेरीबाईंना बऱ्याच दिवसापासून वाट बघून मिळालेलं खेळणं होतं. गोपाळ म्हणजे कावेरीबाईंचं जीवन सर्वस्व होतं. त्याच्याशिवाय त्यांच्या जीवनाला अर्थच नव्हता. अनंतरावांना मनोमन वाटे, घडलंय तर मनासारखं. स्वतःलाच स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटावा असं. त्यांना वाईट वाटायचं ना, ते कावेरीबाई त्यांना विसरल्या होत्या याचं. अलीकडे त्या गोपाळ झोपला म्हणून जेवून घ्यायच्या किंवा गोपाळ रडतोय म्हणून तासनतास त्याच्याशीच खेळत बसायच्या. आपल्याकडे होणाऱ्या हेतुपुरस्सर दुर्लक्षानं अनंतराव नाराज झाले. अनंतरावांनी कितीही स्वतःला समजावलं तरी कधी कधी खटका उडायचाच, ठिणगी पाडायचीच. परवाचीच गोष्ट, 3 दिवस सतत सांगूनही कावेरीबाईंनी त्यांचे कपडे धुतले नव्हते किंवा बाईकडे धुवायला टाकले नव्हते. आणि विचारल्यावर सहज म्हणाल्या, "मला बाई आठवणच राहत नाही. याचं दूध, औषध, पाणी उकळणं, त्याचे कपडे धुणं हे करता करताना मला दिवस पुरत नाही." अनंतरावांना वाटलं, खुंटीवरच्या लोंबत पडलेल्या कपड्यासारखाच आपला भविष्य काळ आहे. घरात येणाऱ्या मुलामुळे बरेच खर्च वाढले होते. कावेरीबाईंच्या उदंड उत्साहापुढे अनंतरावांनी केलेली काटकसर टिकत नसे. कावेरीबाईंना मात्र त्याची जाणीव नसायची.
गोपाळ भोवती मायेचं कडं निर्माण करून त्याची राखण करण्यात त्या मशगूल झालेल्या होत्या. कित्येक वेळेला ऑफिसच्या वेळेवर स्वयंपाक तयार नसायचा, दळणच दिलेलं नसायचं किंवा तांदूळच निवडलेले नसायचे. गोपाळचे लहान सहान आजार हे तर जबरदस्त कारण होतं. रांगणारा गोपाळ शाळेत जायला लागला तरी कावेरीबाई सुटल्या नाहीत. त्याला स्वतः शाळेत पोचवणं, त्याचा वर्गात होणारा अभ्यास स्वतः करणं त्यांचं चालू. गोपाळ शाळेत जायला लागल्यानंतर कावेरीबाई पूर्वस्थितीत येतील ही अनंतरावांची अपेक्षा फोल ठरली. घरी येणाऱ्या जाणाऱ्याला त्या गोपाळच्या त्याच खोड्या रंगवून प्रसंगी भर घालून सांगायच्या. ऑफिसमधनं भुकेजून आलेल्या अनंतरावांना दारातच अडवून कावेरीबाई म्हणाल्या, अहो ऐकलं का? काय आज काय गोपाळनं नवीन खोडी केली बुवा? अनंतराव स्वतःशी हसत म्हणाले. डोळ्यात कौतुक घेऊन कावेरीबाई म्हणाल्या, अहो बरं का, बिस्किटं संपली म्हणून गहू भरडून गुळाचा सांजा केला डब्यात द्यायला, तर लबाडानं घरीच संपवला. इतका आवडला त्याला, मला म्हणाला रोज डब्यात सांजाच हवा. मग डब्यासाठी पुन्हा करायला लागला. ते स्वतःशी दिलखुलास हसल्या. मग आम्हाला उरलाय का नाही त्यातला थोडासा? पाठ घेऊन ओट्या शेजारी बसत अनंतराव म्हणाले, अहो पुन्हा सुद्धा त्याच्यापुरताच केला होता. चांगलं तूप, काजू, बदाम ह्याच्याशिवाय होतो का तो? तुमच्यासाठी पोहे करते हं. कावेरीबाईंनी अनंतरावांसाठी झणझणीत पोहे केले. सांज्याची चव मनात ठेवून अनंतरावांनी पोहे गोड करून घेतले. अनंतरावांना मनोमन वाटायचं की कावेरीनं गोपाळमध्ये इतकं गुरफटून जाऊ नये, पण हे केव्हा आणि कसं तिला सांगावं हेच त्यांना कळत नसे. त्याहीपेक्षा त्यांना वाटायचं की आपण कितीही तळमळीनं सांगितलं तरी कावेरीने ते स्वच्छ मनानं समजून तर घेतलं पाहिजे. संधीची वाट बघत ते गोपाळची वर्ष मोजत राहिले. गोपाळ फार बुद्धिवान नव्हता, पण एकंदरीत त्याची प्रगती ठीक होती. कावेरीबाईंना मात्र वाटायचं की त्यांनी कुठेतरी आयुष्यात भव्य यश मिळवावं, ज्यामुळे स्वतःला धन्य धन्य वाटेल. पण कावेरीबाईंच्या वाट्याला तसा क्षण आलाच नाही. अगोदर मॅट्रिक आणि नंतर बीकॉम सुद्धा तो जेमतेम मार्कांनी पास झाला. कावेरीबाईंचा फार मोठा अपेक्षाभंग झाला. गोपाळला त्या तसं कधी बोलल्या नाहीत, पण रुखरुख मात्र मन पोखरत राहिले. गोपाळनं काही चांगलं कमावलं असतं तर निदान लग्नाच्या बाजारात तरी त्याचा भाव नक्की वधारला असता. पण इतकं जपूनही आपण लावलेलं रोपटं रोगट का निपजावं याची त्यांना खंत. आपला संसार हाच गोपाळचा संसार म्हणून त्यांनी काटकसर करून पैसा साठवून चांदीच्या गुलाबदाणी अत्तरदाणीपासून चौरंग देवारा सगळं जमवलेलं होतं. गोपाळच्या बायकोला हवं म्हणून किंवा नाहीये म्हणून बाजारात जाऊन जिन्नस आणावा लागू नये. संसार कसा तयार होता. उणीव होती ती फक्त नवरीची, तीही मनासारख्या नवरीची. अलीकडे गोपाळ आणि कावेरीबाईंचे सारखे खटके उडत. नंतर 4-4 दिवस गोपाळ कावेरीबाईंची दखलच घेत नसे. त्याच्या अशा वागण्याने त्या घायाळ होत. त्याचा वागणुकीतला हा अबोला, हा तुसडेपणा म्हणजे त्यांच्या सुखाला लागलेली कीड वाटे. अंतःकरण तुटतं म्हणून आपण बोलतो, हा त्यांचा दावा होता. अलीकडे लहान सहान बाबतीतही तो आपलं ऐकत नाही याचं त्यांना नवल वाटायचं. पूर्वी तर त्याचा बाहेर जायचा ड्रेस सुद्धा काढून ठेवायच्या. परवाचाच प्रसंग, गोपाळ कुठेतरी बाहेर जात होता. कावेरीबाईंनी हटकलं, कुठे चाललास रात्रीचं? अरे 9 वाजले. सेकंड शोला चाललोय. पायात चपल्या अडकवत एका हातानं शर्टाच्या गुंड्या लावत गोपाळ म्हणाला, अरे पावसाचा अंदाज आहे, भिजलास तर सर्दी होईल. उद्या जाणं पहिल्या खेळाला. चिडलेला गोपाळ म्हणाला, काही पाऊस बिऊस येणार नाही आणि आला तर मी काही वाहून जाणार नाही. म्हणे सर्दी होईल. अरे आता काय मी बाळ आहे का इतकं जपायला? आत्तापर्यंत त्यांनी कावेरीबाईंना फटकारलं नव्हतं.
वारंवार ह्या उडणाऱ्या खटक्यानं अनंतराव अस्वस्थ झाले. पाणी वळण बदलत होतं. एका दृष्टीनं ते ठीकही होतं आणि घातकही. आपल्या हातून काहीतरी निसटतंय याची त्यांना पहिल्यांदा जाणीव झाली. त्यांनी अनंतरावांकडे सूचक बघून ठरवलं, याला वेळीच पायबंद घातला नाही तर आपणच महापुरानं उद्ध्वस्त होऊ. काहीतरी ठरवून त्या बाजारात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. सबंध रस्ताभर त्या योजना आखत होत्या, काही आडाखे बांधत होत्या. आपल्या विचारात त्यांनी रस्ता पार केला. घर केव्हा आलं आणि आपण घरी केव्हा आणि कशा येऊन पोचलो त्यांना उमगेना. गोपाळला नोकरी लागताच त्यांनी मुली बघायला सुरुवात केली. अगोदर मुलगी आपण पसंत करणार, हुंडा देणीघेणी ठरवणार, मग सगळं मनाजोगतं झालं की नाममात्र गोपाळला मुलगी दाखवणार. आपली निवड तो नाकारणार नाही याचा त्यांना जबरदस्त आत्मविश्वास होता. चोखंदळपणे 5-6 मुली पाहिल्यावर दांडेकरांची सुमन कावेरीबाईंना आवडली. गोपाळ आणि सुमनचा जोडा कैक वेळेस त्यांनी डोळ्यांपुढे आणला होता आणि त्या स्वतःवर खुश झाल्या. 10,000 हुंडा, 10 तोळे सोनं, शिवाय लग्न करून देणार. कावेरीबाईंचे पाय जमिनीवरनं कधीच उचलले गेले होते. पुन्हा एकदा त्या स्वतःवर खुश झाल्या. त्यांना हलकं हलकं वाटायला लागलं. अनंतरावांना सुद्धा सगळं पटवून झालेलं होतं. पण गंभीरपणे अनंतराव म्हणाले, हे बघ कावेरी, आपल्या दृष्टीनं सगळं चांगलंच आहे, पण आता पण बिण काढू नका हो. काही नावं ठेवायला जागा नाही आहे. तसं नाही कावेरी. सगळ्यात मुख्य म्हणजे गोपाळला मुलगी आवडायला हवी. देण्या घेण्यात तडजोड करणं आपल्या हातचं आहे. थोडं इकडे तिकडे करावं लागणार. नाही नाही हां, इकडे तिकडे काही नाही. माझ्या अटी मान्य केल्या आहेत त्यांनी. गोपाळसारख्या पाठी काही जबाबदारी नसलेल्या मुलासाठी इतकी किंमत हवीच आणि ती त्यांना द्यावी लागणार. ठाम सूर बोलला. अगं, गोपाळचा बाजार का मांडलाय आपण? तुला मला मुलगी कितीही चांगली वाटली तरी ती गोपाळला पटली पाहिजे. संसार तो करणार आहे. हे बघ, तेव्हा नेहमीचा तुझा हटवादीपणा करू नकोस. तू फारच आग्रह धरलास, हट्टाला पेटलीस तर गोपाळ लग्न करेलही तिच्याशी, पण मग आपल्याला तिला ठेवून घ्यायला लागेल. सुंदर काढलेल्या चित्रावर कोणीतरी फटकारा मारावा तसं अनंतरावांच्या शब्दानं कावेरीबाईंचं झालं. क्षणभर कावेरीबाई अंतर्मुख झाल्या. गोपाळच्या बदलत्या स्वभावानं कसा कौल दिला असता याचा अंदाजच येईना. आपली हार त्यांनी मनातच ठेवली, पण त्यांचा उत्साह कायम होता. उमेद पालवली होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची त्यांनी शिकस्त केली. गोपाळ आला. कावेरीबाईंनी त्याच्या लग्नाचा विचार बोलून दाखवला. जाता जाता सुमन, दांडेकरांचं घर, ती माणसं, त्यांच्या रीती, या सगळ्या विषयी त्या आपणहून बोलल्या. गोपाळ मात्र फक्त हूं हूं करत होता. बघू काय घाईये असं सुद्धा बोलून गेला. त्याचा शांतपणा बघून कावेरीबाईंनी चांगल्या मुली, चांगली माणसं सुद्धा कशी दुर्मिळ झाली आहेत हे सोदाहरण पटवून दिलं. शेवटी उद्याच मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं. कारण पुन्हा गोपाळ नोकरीच्या गावी जाणार होता. स्वयंपाकी सांगून झाला, इतर तयारी झाली. गोपाळच्या नकळत साखरपुड्याची साडी सुद्धा आणून ठेवली गेली, अंगठी सुद्धा केली होती. रीत म्हणून त्यांना गोपाळला मुलगी दाखवावीशी वाटले. नाहीतर त्याला सुमन बोहल्यावर एकदम दिसली असती. लग्नानंतर ती त्याच्या दृष्टीला पडली असती. रात्रीची जेवणं झाल्यावर बॅग भरत गोपाळ म्हणाला, जेवणासाठी आचारी, पत्रावळी, नारळ, काय काय आणलेलं दिसतंय. कुठल्या व्रताचं उद्यापन आहे गाई? तशा गालातल्या गालात हसत त्या म्हणाल्या, एखादं गुपित सांगावं तसं. सांगू का? सांगतेच. खरं तर मला चकित करायचं होतं रे तुला. बरं ते राहू दे.
दांडेकरांची सुमन मी तुझ्यासाठी निवडली आहे. 10,000 हुंडा, 10 तोळे सोनं, शिवाय लग्न करून देणार आहेत. आहेत का नाहीत मंडळी चांगली? अगं कुणाला विचारून ठरवलंस तू हे? तिरसट स्वरात गोपाळ म्हणाला. अरे कुणाला विचारायला का हवं? आपल्या मुलासाठी कुठल्या वयात काय करावं हे आईवडिलांना आपोआप कळतं. आणि त्या स्वप्न डोळ्यात पेरून सुखावलेल्या सुखाच्या विचारात त्यांचा चेहरा फुलून आला. बॅगेत भरलेले कपडे भसाभसा उपसून टाकत ओरडून चिडून गोपाळ म्हणाला, हे बघ आई, माझं लग्न ठरलंय. मीच ठरवलंय. माझ्याच ऑफिसमधली मुलगी आहे. सर्वसामान्य आहे रूपानं आणि परिस्थितीनं. आणि हा हुंडा दागिने त्यांना देता येणार नाही आणि मला सुद्धा ते नको आहे. मी रजिस्टर पद्धतीनं लग्न करणार आहे. तू आणि बाबा पुढच्या 1 तारखेला या हेच सांगायला मी आलेलो होतो. आत्तापर्यंत माझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी तू शिरावर घेतलीस. आता इथून पुढचे माझे निर्णय मला घेऊ दे. जेवणापासून लग्नापर्यंत किती ऐकायचं ग तुझं? आणि तो तणतणत राहिला. गोपाळ बोलत होता आणि कावेरीबाईंचा चेहरा त्याचं बोलणं ऐकून काळवंडला होता. त्याचे ओठ थरथरायला लागले. अचानक पावसानं झोडपावं तसं त्याचं झालं. त्या कोलमडल्याच. त्यांच्यावर जबरदस्त परिणाम झाला. त्या भ्रमिष्ठासारखं वागायला लागल्या. त्या स्वतःशी हातवारे करत दिवसभर वावरायला लागल्या. नाही नाही, असं कसं होईल? असं होणार नाही हो, माझ्या रक्तामासाचा आहे हो तो, असं त्या येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत. कावेरीबाईंचं विसंगत बोलणं कोणी ऐकून घे, कोणी त्यावर हसे. पण लोकांना काय वाटतं याचं त्यांना कसं भान होतं? अनंतरावांनी कावेरीबाईंची खूप समजूत काढली, पण कावेरीबाईंच्या मनापर्यंत ती कधी पोचलीच नाही. अजूनही त्या मनात आलं की गहू भरडून चांगल्या तुपाचा सांजा करतात. बशीत भरून पाठ मांडून गोपाळची वाट बघत बसतात. वाट बघून बघून नोकरीच्या गावी असलेला गोपाळ आला नाही की त्या अनंतरावांच्या गळ्यात पडून रडतात. त्यांचं ते अति रडणं ऐकणाऱ्यांना विव्हळ करतं. ते रडणं भेसूर आणि भयानक असतं. गोपाळचं लग्न झालं. गोपाळ येऊन आईला भेटून गेला, पण कावेरीबाईंच्या मनाने ती घटना टिपलीच नाही. त्यांची फिल्म कोरीच राहिली. मध्यंतरी अनंतरावांना पॅरालिसिसचा अटॅक आला. एका बाजूचं अंग निकामी ठरलं. कितीही प्रयत्न केला तरी अनंतरावांच्या तोंडातनं शब्द उमटत नव्हते. प्रयत्न करून थकून ते व्याकुळपणे आढ्याकडे बघत राहत. शेजाऱ्यांनी गोपाळला वार्ता कळवली. गोपाळ आणि त्याची बायको आली. सगळी देणी देऊन टाकली. सामान भरलं आणि त्याने अनंतराव आणि कावेरीबाईंना आपल्याकडे न्यायचं ठरवलं. गोपाळला वाटलं की संसार विस्कटताना, संसार उचलताना कावेरीबाई आकांत मांडतील, त्यांना आवरणं कठीण जाईल. पण यातलं काहीही घडलं नाही. एखाद्या लहान मुलासारख्या त्या गोपाळच्या आधारानं टांग्यात बसल्या. 50 वर्ष ज्या चाळीत काढली तिथली सगळी माणसं निरोपाला आली होती, थांबली होती. टांगा हल्ला, टांगा चालू लागला. भ्रमिष्ठ कावेरीबाईंनी भरल्या डोळ्यांनी वरच्या मजल्यावरच्या दोन्हीही खोल्या न्याहाळल्या. आणि कोणीतरी जखमेवर दगड मारावा तशा त्या विव्हळत रडायला लागल्या. त्यांच्या रडण्यानं वास्तवाला शरण गेल्याची साक्ष दिली होती. आपणच आपल्याला उपटून टाकावं अशी खोल खोल पराभवाची जखम होती. भ्रमिष्ठ कावेरीबाईंना कळलं होतं की अनंतरावांना अशा स्थितीत मनात असो किंवा नसो आधारासाठी हात पुढे करावाच लागणार. आणि गोपाळशिवाय जगरहाटीप्रमाणे तो कुणीही देऊ शकणार नाही. पराभवाच्या एका नव्या वाटेचा प्रवास सुरू होता. कावेरीबाईंना तो स्वीकारावाच लागला होता. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा पराभव.
कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.